याच्या वैयक्तिक हमीपत्रावर 2 वर्षाचा बॉन्ड लिहून घेऊन त्यांना सोडून दिलेला आहे। मला असं वाटतं या प्रकरणामध्ये कुठंतरी सरकारी पक्ष आपली बाजू मांडण्यात कमी पडलेला दिसून येतो। ज्या ठिकाणी घटना झाली ते पोलीस स्टेशनचे ठिकाण आहे आणि पहिला आरोपी म्हणजे आमदार राजू कारेमरे हा पोलीस स्टेशनमध्ये कशाकरता गेला होता तर आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी गेला होता आणि तिथं त्यांनी इतका अश्लील धिंगाणा घातला। त्याचे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज जे सीसीटीव्ही फुटेज होते ते पोलीस स्टेशनचे होते। पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणला अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर असताना त्यामधून त्यांना दोषमुक्त ठरवणं म्हणजे कुठंतरी सरकारी पक्ष न्यायालयाच्या समोर आपली बाजू मांडण्यास कमजोर ठरलेला आहे। मला असं वाटते सरकारने या संबंधामध्ये अपील दाखल केली पाहिजे, कारण हे जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एखादी आरोपी अशा पद्धतीनं अश्लील आणि वर्तणूक करतो आणि त्याला जर कोर्ट जर दोषमुक्त ठरवत असेल तर मला असं वाटते त्याहीपेक्षा अश्लील प्रयोग त्यांनी त्या घटनेनंतर सुद्धा केलेला आहे। जे बाउंड लिहून घेतलेलं आहे की 2 वर्षापर्यंत तुम्हाला तुमची वर्तवणूक चांगली ठेवावी लागेल। पण मला असं वाटते 2022च्या घटनेनंतर सुद्धा याच आमदारांनी मधात त्या लाडल्या बहिणीच्या कार्यक्रमामध्ये तुमसरच्या सीओ म्हणजे श्रीमती वैद्य यांना धमकावलं होतं। त्याच्यानंतर एक पुन्हा ऑडिओ क्लिप त्यांची मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो आपल्या महिला कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादीच्या पुरुष कार्यकर्त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करतो। म्हणजे त्याची वर्तणूक काही चांगली असल्याचा बाउंड लिहून घेणं हे योग्य वाटलं नाही। कृपया कोर्टाने या संबंधामध्ये म्हणजे फेरविचार करण्यासाठी पोलिसांनी सरकारी वकिलाच्या माध्यमातून याची अपील दाखल केली पाहिजे।